महादेव. आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार. तुम्ही कोणत्या ठिकाणी दर्शनाला गेलात बरं? नसेल गेला तर जा, व्हिडिओ पाहिला की लगेच दर्शनाला जाऊन या बरं. कारण की हा श्रावण महिन्याचा महिमाचा असा थोर आगाध आहे की आपले जे इतर 12 महिने आहेत त्यापैकी हा प्रत्येक दिवसाचं महत्त्व वेगळं आहे. त्यामुळे ह्या महिन्यात आपण जेवढी देवाची भगवंताची उपासना करणं होईल, नामजप करणं होईल ना, तेवढं आपल्या स्वतःसाठी तर चांगलं आहेच, पण आपले जे वंशज आहेत त्यांच्यासाठी देखील खूप छान आहे. तर आज आम्ही अहमदनगरजवळ असलेल्या बेलेश्वर या ठिकाणी गेलो होतो बरं का. इथलची जी मंदिर आहे किंवा महादेवाची पिंड आहे, म्हणजे एक वैशिष्ट्य असं आहे की भगवान शंकराची या ठिकाणी अगदी प्राचीन आणि प्रसिद्ध असलेलं स्वयंभू मंदिर आहे. शिवाय ह्या जी मूर्ती आहे ना, ही बेलाच्या झाडाखाली आहे. हे मंदिर असं भिंतीच्या आत नाही. हे सर्वात महत्त्वाचं या ठिकाणचं वैशिष्ट्य आहे आणि भरपूर भक्तांना याची प्रचिती आलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी श्रावणी सोमवारी, शिवरात्रीला किंवा प्रत्येक सोमवारी भरपूर अशी गर्दी असते. भक्त जाता जाता रोज येणारे देखील भक्त पुष्कळ आहेत. तर मला या ठिकाणी एक कुतूहल दिसलं, मी ते दाखवते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी. सर्वांनी साधारणतः आम्ही सकाळी 8 वाजता गेलो होतो, त्यावेळेस एवढी गर्दी होती. साधारणतः 20 ते 25 मिनटं आम्हाला नंबरमध्ये लागले, पण अगदी शांततेत पूजा होत होती. ती अजिबात धक्काबुक्की नाही, लोटालुटी नाही, काहीच नाही. खूप छान मस्त असे निवांत दर्शनं चालू होते या ठिकाणी आणि सजावट देखील भरपूर अशी व्यवस्थित केली होती बरं का. तर मला थोडंसं ऑफिसला यायचं होतं, त्यामुळे माझे काही शॉट घ्यायचे राहिले, पण मी पुढच्या वेळेस गेल्यानंतर नक्की घेईल. आम्ही लग्न झाल्यापासून आमचं हे फिक्स आहे की आम्ही या ठिकाणी दर्शनाला येणार म्हणजे येणार झालो. त्यासोबत या ठिकाणी भगवान शंकरांची, पार्वती मातेची आणि गणपतीची देखील खूप अशी मोठी मूर्ती बसवलेली आहे. आणि या ठिकाणी तुम्ही सकाळी दर्शनाला जर आलात ना, खरंच मन इतकं प्रसन्न होऊन जातं ना, मनातला जो सगळा ताणतणाव आहे तो निघून जातो. त्यामुळं तुम्ही या ठिकाणी एकदा नक्की भेट द्या. त्यासोबत या ठिकाणी अशी भव्य दिव्य गणपतीची देखील मूर्ती आहे, तिची देखील दर्शन घेतले आणि त्यानंतर पुढं दर्शनाला आलो. इथे ही आई दिसली, बघा तिच्या पिलांची कशी काळजी घेते. ही पिल्ले फार तर फार 1 ते 2 दिवसाचे असतील बरं का. कुणी मागं कुणी पुढं, कसं आहे नाही का. पण ती एवढे लोक होते, कुणालाच काही करत नव्हती. तिचं फक्त लक्ष तिच्या लेकरांकडं होतं. खूप छान वाटलं बरं का.